हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग याची जी परीक्षा आहेत राहिलेल्या पदांकरिता ती कधी होणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत। एक्झाम डेट काय असू शकते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा एक्झामचा पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे तर तुम्हाला मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर जीके आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत। 50 गुणांसाठी म्हणजे एकूण 120 मिनिटे आणि टोटल प्रश्न असतील 100 आणि मार्क असतील 200 असा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे। तर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही माहिती। त्यानंतर लक्षात घ्या, आपली परीक्षा का होऊ शकली नाही तर लक्षात घ्या, सर्व एक्झामच्या ऑलरेडी एक्झाम डेट फिक्स होत्या, ज्यामध्ये RBI, GI, JEE, त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर BMCच्या सर्व एक्झाम झाल्या, त्यानंतर SBI क्लर्कची एक्झाम झाली, त्यानंतर महिला व बालविकास विभाग याच्यात देखील परीक्षा झाल्या आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की समाज कल्याण विभाग यांचा जो पेपर आहे, शेवटचा पेपर तो 19 मार्च रोजी होणार आहे। त्यामुळे 19 मार्चपर्यंत तर आपली एक्झाम होणार नाही। तर आपली एक्झाम कधीपासून स्टार्ट होईल ते 19 आणि 20 तारखेला त्यांचं वेळापत्रक येऊन जाईल आणि तुमची जी एक्झाम आहे ती 22 ते 23 म्हणजे शनिवार रविवारपासून सुरू होईल आणि टाइम टेबलनुसार पुढील 2 आठवड्यामध्ये ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो कंडक्ट करण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे अभ्यासाला सुरुवात करा। मी तर सांगतोय मोजून 8 ते 10 दिवस आता आपल्याकडे उरले आहे। आणि जर तुम्हाला कमी वेळात चांगल्या पद्धतीने जर तयारी करायची असेल तर आदिवासी विकास विभाग प्रश्नसंच देखील आपण घेऊन आलो आहोत। जसं तुमचा एक्झाममध्ये सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहे। अशा सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे 10 सराव प्रश्नपत्रिका आहेत। 100 प्रश्न असतील एका सराव प्रश्नपत्रिकेमध्ये। प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका वेगळी असेल, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। त्यानंतर सामान्यांचे 4700 प्रश्न आहेत। 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत। चालू घडामोडी आहे जानेवारी 23 ते आत्तापर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला भेटून जातील। मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड हे जे मटेरियल आहे ते तुम्ही बाकी एक्झामसाठी देखील यूज करू शकता। यामध्ये 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राइस आहे फक्त 249। तर लक्षात घ्या, TCS आणि IBPS ही एक्झाम तुमची IBPS कंडक्ट करते। तर IBPSने विचारलेल्या प्रश्नांचा देखील या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आहेत। कमी वेळात चांगली तयारी करायची असेल तर नक्की मटेरियल घेऊ शकता। मटेरियलची खासियत काय आहे, जर तुम्ही GK जर घेतलं तर त्यामध्ये सर्व सिलेबस कव्हर केला आहे, जसं की महाराष्ट्राचा भूगोल आणि जेवढे तुम्हाला MCQ भेटणार आहे त्यांची उत्तरे लगेच दिली आहेत, ज्यामुळे कमी वेळात तुम्ही रिव्हिजन त्या ठिकाणी करू शकणार आहेत। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा जर परचेस करायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता। सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता। ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि लक्षात घ्या, आदिवासी विकास विभाग याकरता आपण दररोज MCQची प्रॅक्टिस करून घेणार आहोत। त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील। थँक्यू।